कॉल बॅक आठवड्यातल्या या दुसऱ्या एपिसोडमधला शेवटचा परफॉर्मन्स आणि मग आपल्या सगळ्यांना कळणार आहे की कोण आहेत त्या दोन जोड्या ज्या पुन्हा या कार्यक्रमात आपलं पुनरागमन करणार आहेत. तत्पूर्वी स्वागत करूया फुलवा आणि सेड्रिक यांचं. मैं कभी बतलाता नहीं, पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ. यूं तो मैं दिखलाता नहीं, तेरी परवाह करता हूँ मैं माँ. तुझे सब है पता है ना माँ, तुझे सब है पता मेरी माँ. भीड़ में यूं ना छोड़ो मुझे, घर लौट के भी आना पाऊँ माँ. भेजना इतना दूर मुझको तो, याद भी तुझको आना पाऊँ माँ. क्या इतना बुरा हूँ मैं माँ, क्या इतना बुरा मेरी माँ. जब भी कभी पापा मुझे जो जोर से झूला झूलाते हैं माँ, मेरी नजर ढूंढे तुझे, सोचूं यही तू आके थामेगी माँ. उनसे मैं ये कहता नहीं, पर मैं सहम जाता हूँ माँ. चेहरे पे आने देता नहीं, दिल ही दिल में घबराता हूँ माँ. तुझे सब है पता है ना माँ, तुझे सब है पता मेरी माँ. सेड्रिक, फुलवा अत्यंत भावूक गाणं आणि तेवढाच भावूक परफॉर्मन्स असं मला वाटतं. मला खरंच हा प्रश्न विचारासा वाटतोय की हे गाणं आपण सिनेमामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे, त्यामागची भावना पाहिलेली आहे. फुलवा ह्या गाण्यावरती कोरिओग्राफी करत असताना काय विचार नेमका केलास? आम्हाला असं वाटलं की नॉर्मल पब्लिक म्हणजे नॉर्मल मिडल क्लास हायर मिडल क्लास लोकांमध्ये स्पेशली आयांमध्ये, मी पण आय एम ऑल्सो अ वर्किंग वुमन, तर मुलं 12-12 तास 16-16 तास घरी असतात. मी कधी माझी अशी अवस्था होते की मी आज मला भेटत नाही, सकाळी झोपलेली असते, रात्री आली की झोपलेली असते, हेही शेड्यूल असतं. तर अशा वेळी जी मुलांची मनस्थिती असते ती मला खूप व्यवस्थित माहिती आहे. मग कधी चिडून तिला असं वाटतं की तू माझ्यावर प्रेमच करत नाहीस, तू नाही, फक्त तुला कामच महत्त्वाचं आहे, किंवा ही जी ओढाताण होते. तर आम्हाला असं वाटलेलं की कदाचित आम्ही या गाण्यातनं तसं काही सादर करू. मला असं वाटतं ह्याच्यात आईचा पण एक भाग दाखवायचा मी प्रयत्न केला यावेळी. प्रत्येक वेळी असं झालं आहे किंवा मी पण पूर्वी ग्रुपबरोबर कोरिओग्राफ करताना मुलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप हे गाणं घेतलं गेलं आहे, पण त्यात आईची पण कुठेतरी ओढाताण असते. म्हणून मग आम्ही शेवटी असा पॉझिटिव्ह एंड केला की ते मूल आईला म्हणा नाही यू हॅव टू वर्क, ठीक आहे तू जा कामावर असं.
ॲक्च्युली हे गाणं सुरू झाल्यावर मी ज्युरी आहे मी विसरून गेले, कारण त्याआधी मी आई आहे. आणि मला असं वाटतं की फुलवानी प्रत्येक म्हणजे फुलवा दीपाली, फुलवा आसमा, फुलवा दीपाली तनया या सगळ्या रिप्रेझेंट केल्या तिने आत्ता, सॅड्रिक आणि फुलवानी. आणि मला असं वाटतं प्रत्येक वर्किंग वुमनची हीच कंडिशन असते. काल रात्री मी 2 वाजता आले आणि आज सकाळी तनया 6 वाजता गेली. मी तिला पाहिलं नाही अजून. सो मला असं वाटतं की I can't control my emotions. That's the thing. I'm sorry. अतिशय सुंदर. जसं तुम्ही एक लव्ह कपल सक्सेसफुली इथे प्रेझेंट केलं, तसं एक आई आणि मुलाचंही रिलेशनशिप तेवढ्याच प्रखरपणे इथे मांडलं. आणि मला वाटतं माझ्या फ्रेममध्ये यू बोथ आर परफेक्ट. सो लव्ह यू बोथ. लव्ह यू बोथ. 10 फुलवा, सॅड्रिक, तुम्ही काळजाला भेटणारा असा परफॉर्मन्स तुम्ही दिलात. सॅड्रिक, यू वर आउटस्टँडिंग. विशेषतः हा फॉर्म तुमच्याकरता नवा होता, तरीही तुम्ही तो आत्मसात केलात आणि अशा प्रकारे प्रेझेंट केलात. ती तुमची भीती सॅड्रिक मला खूप दिसली. ती इनसिक्युरिटी खूप खूप वाईट असते कधी कधी, पण ती तुम्ही खूप परफॉर्मन्समध्ये दाखवू शकलात. हॅट्स ऑफ टू यू.